सुस्वागतम मित्रांनो. हुकुमाची राणी या मालिकेमध्ये राणी ही गाडी सोडून ट्रॉलीमध्ये चढलेली असते आणि इंद्रा ही तिच्या मागं पळून ट्रॉलीमध्ये चढतो आणि इंद्रा हा राणीला सॉरी म्हणत असतो, कारण तो राणीला आणि कोणाला तिच्या पूर्ण फॅमिलीला न सांगता राणीला सोबत घेऊन आलेला असतो. आणि राणीला त्याचं खूप वाईट वाटलेलं असतं, कारण इंद्राने विक्रांतला सॉरी म्हटलेलं नसतं आणि राणीने इंद्राला पहिले सांगितलेलं असतं की तुम्ही विक्रांतला फोन करून सांगा सॉरी की मी राणीला सोबत आणलं आहे. त्यामुळे राणी ही रागावलेली असते आणि इंद्रा ही राणीला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो तिला गुलाबाचं फूल देत असतो, तर काही तिथं झेंडूचे फुलं असतात ते देत असतो, पण राणी काही ऐकत नाही. पण तो शेवटीला राणीला कसं तरी कन्व्हिन्स करतो आणि राणी आणि इंद्रा खूप मजा ट्रॉलीमध्ये करतात. ते ट्रॉलीमध्ये उभे राहतात आणि इंद्राला म्हणते, कशी मजा येते का? तर इंद्रा बोलतो, हो राणी, खरंच खूप मजा येते. मी गाडीचं सनरूफ ओपन करून अशी मजा येत नाही, इकडे अशी मजा येते. तर राणी बोलते, हो माझ्यामुळे मजा होते ना तुमची. तर इंद्रा बोलतो, हो. आणि तिकडे उर्मिला ही प्लॅन फिक्स करते की आपण मालतीला जाऊन ही सर्व घटना सांगायची. तिकडे खाली मालती ही न्यूज बघत असते आणि खूप शांत असते. तर तिथे उर्मिला येते आणि उर्मिला मालतीला बोलते, काय हो आई, आज खूप शांत शांत दिसत आहे. तर मालती बोलते, हो ती अवदास आज घरात नाही ना, ती फॅक्टरीमध्ये गेला आहे आणि इंद्राही फॅक्टरीमध्ये नाही, त्यामुळे मला काही खबर नाही. तर उर्मिला बोलते, तुम्हाला ही अर्धीच कहाणी माहीत आहे वाटतं. तर मालती बोलते, काय ग काय? तर उर्मिला बोलते की मालती मॅडम, जिथे इंद्रा भाऊजी गेले ना तिथेच राणीसुद्धा गेली. तर मालती बोलते, काय? माझा इंद्रा मला खोटं बोलून राणीला घेऊन गेला. आता तर बघतेस मी त्याची आणि त्या भिकारड्या पोरीचीही सोय लावते. आणि मालती सर्वांना खाली बोलवते, आबांना, रत्ना काकीला आणि सर्वांना बोलवते. आणि आबा बोलतात, आता काय झालं? तर मालती बोलते, तुमच्या लाडकी सून फॅक्टरीच्या नावाखाली इंद्रासोबत गेली आणि इंद्राही तिला सोबत घेऊन गेला आहे. तर आबा बोलतात, नाही, ते दोघेजण अशी करूनच शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? तर मालतीकडे उत्तर नसतं. तर मालती बोलते, ज्याने सांगितलं त्याने सांगितलं, तुम्हाला त्याची काय करायचं आहे? तुम्ही फक्त मला एवढंच सांगा की तुम्ही आता राणीला काय शिक्षा देणार आहे. तर आबा बोलतात, ते दोघं आल्यावर मी त्यांना विचारून तुम्हाला सांगतो की सत्य परिस्थिती काय आहे. तर मालती बोलते, नाही, मला तुम्ही आत्ताच सांगा, तर तुम्ही त्यांना काय शिक्षा देणार आहात? तर आबाकडे काही उत्तर नसतं. आणि तिकडे इंद्रा आणि राणी खूप मजा करत असतात. तर इंद्राला गाडीची आठवण येते, कारण की इंद्राने गाडी मागच सोडलेली असते. तर तो राणीला बोलतो, राणी आता गाडी आपली. तर राणी बोलते, जा सर तुम्ही घेऊन या. तर तो बोलतो, नाही, मी नाही आणत आता. नंतर तो पुढून मागे, ते दोघंजणी मागे ट्रॉलीमध्ये येत असतात पुढच्या साईडला असल्यामुळे, आणि त्याचा पाय त्या फुलाच्या याच्यावर पडतो आणि फुल वर जातात आणि दोघेही खाली पडतात. दोघेही एकमेकांच्या नजरात बघतात आणि तिथल्या बाया बोलतात, ह्या मुलाच्या डोळ्यामध्ये खूप प्रेम आहे, पण ह्या दोघांना जाणवत नाही. तर इंद्रा बोलतो, नाही, ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तर एक माणूस तिथे बसलेला असतो, तो बारीकशी काडी घेतो आणि राणीच्या पाठीत मारतो, काय रे पोरा, तिच्या गळ्यामध्ये डोरलं आहे आणि तू असं काय बोलतोय? तर राणी बोलते, हो ना, जर का त्यांनी मला बायको म्हटलं तर त्याची जीभ तुटून पडेल इथंच.
तर सगळे हसायला लागतात आणि ते घरी जातात आणि मालती घरी जाऊन खूप तमाशा करते. आणि त्याच्यानंतर राणी आणि इंद्रा रूममध्ये जातात आणि इंद्रा बोलतो की आपण दोघंजणं सोबत असल्यामुळे आपल्या दोघांना किती कंपनी मिळते ना एकमेकांची. नंतर इंद्रा बोलतो हो. तिकडे मालती ही प्लॅन करत असते आणि उर्मिलाही सोबत असते. तर मालती बोलते आपण इंद्राला राणीपासून दूर करू शकत नाही, पण राणीला तर इंद्रापासून दूर करू शकतो ना. आपण याचा विचार करायला हवा. तितक्यात उर्मिलाकडे प्लॅन रेडीच असतो. उर्मिला ही मालतीला प्लॅन सांगते आणि इथून पुढे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलचे बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.